नमस्कार. नव्या युगाची नवी दिशा देणारा प्रबोधन दिशा न्यूज. मी माझ्या राजकारणाची सुरुवात बऱ्याच म्हणजे 16 वर्षापूर्वी मनसे या पक्षातून केली. बऱ्याच चढाओढी माझ्या जीवनातल्या झाले. मला शाखा प्रमुखापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महाराष्ट्राचा उपाध्यक्ष माथाडी कामगार सेनेचा इथपर्यंत मी दलमदर मारत मी काम केलं. 2 वर्षापूर्वी मी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. इकडे माझ्याकडे चांगली जबाबदारी सोपवण्यात आली. उपजिल्हा प्रमुख म्हणून मला विजय चौगुले साहेबांनी मला तिकडे कार्यरत होण्यासाठी प्रोत्साहन दिलं. मी त्या अनुषंगाने 2 वर्षात बरीच समाजोपयोगी कामं केली. बरेच मेडिकल कॅम्प घे, गरिबांना मदत कर, हॉस्पिटलचे बिल भर किंवा अजून काही असेल असे बरेच समाजकार्य. तर माझ्याकडे आता बचत गट आहेत, महिला मंडळ आहे, माझ्याकडे एक चॅरिटेबल ट्रस्ट आहे, उत्सव कमिटी आहे, मित्रमंडळ आहे. सर्वात मेन म्हणजे माझ्याकडे ज्येष्ठ नागरिक संघटना, आदिशक्ती ज्येष्ठ नागरिक संघटना, या संघटनेच्या मार्फत माझ्याकडे 200 ज्येष्ठ नागरिकांची एक संघटना आहे. हे सगळं करत असताना पक्षामध्ये काम करणाऱ्याला काही महत्व नाहीये. पैसे असतील तर तुम्ही राजकारणात टिकू शकता, हे मला आज ह्या निवडणुकीच्या अनुषंगाने मला हे कळलेलं आहे की तुम्ही कितीही कामं करा पण तुमच्या कामाला काही महत्व दिले जाणार नाही. फक्त पैसा असेल तरच तुम्हाला तिकीट दिली जातील आणि त्याच हिशोबाने तुम्ही काम कराल तर तुमचं राहील. मतदानाच्या विषयी सांगायचं झालं तर मतदार यादीमध्ये एवढे घोळ आहेत की त्याची मी आता PDF बनवलेली आहे. मी तुम्हाला सगळ्यांना देतो. हायलाइट केलेले आहेत. येलो कलर जो आहे त्याच्यात दुबार मतदार आहेत आणि रेड कलर जो आहे त्याच्यामध्ये ज्यांचा पत्ताच मतदार यादीमध्ये अवेलेबल नाही असे जवळजवळ 4000 मतदार आहेत. जर हे मतदार आहेत ज्यांचा पत्ता अवेलेबल नाही किंवा ज्यांचा पत्ताच त्याच्यावरती नाही तर मग हे मतदार नोंदवले कोणी आणि ह्याच्या संदर्भात निवडणूक आयोग किंवा महानगरपालिकेचे अधिकारी झोपा काढत होते का? हे 4000 मतदार आले कुठून जर त्यांचं मतदाराच्या यादीमध्ये पत्ताच नाहीये? असं पण आहे. आणि माझ्याकडे एक फोटो आहे, म्हणजे आता मला वाटतं तुम्हाला दाखवलं तर त्याच्यात तुम्हाला दाखवतो एक फोटो. एक म्हणजे तुम्हालाही कळेल की म्हणजे काय मजा आहे. हा एक फोटो आहे छोटासा, ह्याच्यात पत्ताही नाही, फोटोही नाही, नावही नाही. म्हणजे ह्या मतदाराचं नाव नाही, फोटो नाही, पत्ता नाही. पत्ता आहे त्याच्यावरती फक्त घर क्रमांक 188. म्हणजे असा मतदार महानगरपालिका किंवा मतदार निवडणूक आयोगाची माणसं कसं काय नोंदवून घेऊ शकतात, हा एक मोठा प्रश्न आहे. आणि गावात तर गोठवली गावात तर बोगस मतदान याच्याच जीवावर आतापर्यंत जे कोणी निवडून आले, रमाकांत म्हात्रेच्या घरातले, समजा रमाकांत म्हात्रे असू दे किंवा कोणी असू दे, हे निवडून आले फक्त बोगस मतदाराच्याच जीवावर आले. हे सगळी कामं ही रमाकांत म्हात्रे यांचीच आहेत. बोगस मतदार नोंदवणे आणि त्यांना मतदानाला आणणे, हे काम फक्त त्यांचं.